पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। महाराष्ट्रातील कोहिनूर उद्योजक श्री अशोक खाडे यांचा भारताचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार 2026 जाहीर। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा गौरव। महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा गर्भ महाराष्ट्रातील मातीतील खाडे कुटुंबातील उद्योजक माननीय श्री अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर। देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा दिनांक 25 जानेवारी रोजी करण्यात आली। कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रातील योगदानासाठी 131 मान्यवरांना हे पुरस्कार यंदा जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा समावेश आहे। महाराष्ट्राला 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे मानाचे पुरस्कार घोषित केले जातात। 2026च्या पुरस्कारासाठी कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा समावेश आहे। देशभरातून एकूण 131 मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। यंदा 19 महिला, 6 परदेशी अथवा अनिवासी भारतीय तसेच 16 व्यक्तींना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। पद्मभूषण श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील 3 मान्यवरांची निवड करण्यात आली आहे। यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याग्निक, कला जाहिरात क्षेत्रातील दिग्गज श्री पियुष पांडे आणि बँकिंग क्षेत्रातील श्री उदय कोटक, व्यापार व उद्योग यांचा समावेश आहे। पद्मश्री पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील 11 मान्यवरांची नावाची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये क्रीडा क्षेत्रातून क्रिकेटपटू रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी श्रीमती अर्मिंडा फर्नांडिस, समाजसेवेसाठी श्री जनार्दन बापूराव बोथे आणि कृषी क्षेत्रासाठी श्री श्रीरंग देवाबा लाड यांचा समावेश आहे। कला क्षेत्रातून श्री भिकल्या लाडक्या धिंडा, श्री माधवन रंगनाथन, श्री रघुवीर तुकाराम खेडकर आणि श्री सतीश शहा मरणोत्तर यांना हा सन्मान जाहीर झाला आहे। तसेच व्यापार व उद्योग क्षेत्रातून श्री अशोक खाडे व श्री सत्यनारायण नुवाल आणि विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातून श्री जुझेर वासी पद्मश्री हा सन्मान जाहीर झाला आहे। अशोक खाडे यांना पद्मश्री जाहीर झाल्याने सांगली जिल्ह्याला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला याचा आनंद झाला आहे। येत्या मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज।